हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसं आहेत? चला आज आपण एक मस्तपैकी काय शिकूयात, आर्टिकल शिकूयात. आपल्याला असं वाटतं की अरे यार, किती इंग्लिश ग्रामर किती हार्ड आहे. अरे काही नाही आहे, इंग्लिश ग्रामर खूप मस्त आहे आणि आपल्याला पैकीच्या पैकी पडतात. फक्त ट्रिक्स फॉलो करायच्या. आपल्याला इंग्लिश वाचता येत नाही, काय प्रॉब्लेम नाही बाबा. मला पूर्णपैकी इंग्लिश शब्दार्थ कळत नाहीत, काय गरज नाही आहे. मग आपण आता काय करूया, आर्टिकल शिकूया. आज जर मी आर्टिकल शिकवलं ना की लाईफ टाईममध्ये कधीच तुम्ही आर्टिकल चुकणार नाही. म्हणजे प्रॉपरली पूर्ण इंग्लिश ग्रामर कधी चुकणारच नाही. आपण एक बेसिक फंडामेंटल सुरू करूया. आर्टिकल म्हणजे काय की बाबा, आर्टिकल आपण एखाद्या वाक्यामध्ये मिसिंग टर्म असतो ना, त्याच्यामध्ये लावायचं. मग आपल्याला प्रश्न सिम्पल विचारतात, क्वेश्चन नसतो तिथे की आर्टिकल लावा म्हणतात तिथं. मग आर्टिकल कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत फक्त मी तुला सजेस्ट करतो. ओके, आता बघा, आर्टिकल ए हा आर्टिकल आहे, ॲन हा आर्टिकल आहे. ओके, द हा आर्टिकल आहे आणि नो आर्टिकल एक क्वेश्चन असतो. नो आर्टिकल एक क्वेश्चन असतो की आपल्याला विचारतात की इथं कोणता आर्टिकल लागेल, इथं कोणता आर्टिकल लागणार नाही. ओके, मग आपल्याला कळतं की बाबा कुठं लावायचं, ॲन कुठं लावायचं, द कुठं लावायचं, नो आर्टिकल कुठं बसतो. ओके, हे चारही प्रकारचे जे प्रश्न आहेत ना, बिंदास विचारतात ते. आणि आपल्याला इथून अशी लेवल म्हणजे काय करायचं, आपल्याला सोप्यातून अवघडीकडे जायचं आहे, अवघडीतून सोप्याकडे नाही जायचं आहे. ओके, मग आता मी ॲन म्हणजे ओके, हे ॲन, द आणि नो आर्टिकल कधी लावायचं आहे आपण प्रॉपरली शिकूया. ओके, मग आता आपण डायरेक्टली क्वेश्चनमध्ये घुसू, समजून घेतलं तर. ओके, आता बघा की नो आर्टिकल कधी बघायचं आपल्याला. हां, ॲन कधी लावायचं. अरे यार, मला ॲन तर लावता येतात. मग लक्षात ठेवा, आपल्याला आई येतं येतं, लहानपणी आपण शिकलेलो आहोत. त्याशिवाय मराठी बोलता येत नाही आणि मराठी आपल्याला वाचता पण येत नाही आणि समजत पण नाही. ॲन, लक्षात ठेवा, काउंटेबल नाऊन असायला पाहिजे. ॲन जर तुम्हाला लावायचं असेल तर काउंटेबल असायला पाहिजे. सर आम्हाला काउंटेबल नाही समजत आहे. काउंटेबल म्हणजे काय की ती गोष्ट तुम्हाला मोजता आली पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही पाणी मोजता का रे? आता तुम्हाला समुद्राकडे नेलं, तळ्याकडे नेलं, तुम्ही पाणी मोजता का? पाणी कसं मोजता? पाणी मोजता येत नाही. दूध मोजता का? हां, दूध मोजू शकतो, कारण दूध लिमिटमध्ये असतं. ओके, 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर. आपण म्हणतो का 1 किलो दूध, 2 किलो दूध? नाही म्हणू शकत, बरोबर. तुम्ही चॉकलेट मोजू शकता का? मोजू शकतो. सर माझ्याकडे 2 चॉकलेट, त्याच्याकडे 3 चॉकलेट, त्याच्याकडे 4 चॉकलेट. म्हणजे जी गोष्ट आपण मोजू शकतो ना, त्याला आपण म्हणायचं काउंटेबल नाऊन. सिंग्युलर नाऊन असायला पाहिजे. सिंग्युलर म्हणजे काय, लक्षात ठेवा. सिंगल म्हणजे काय बाबा, एकटाच माणूस. ओके, लक्षात ठेवा. सिंग्युलर म्हणजे काय, तो एकटा असायला पाहिजे. असं की पेन, पेन्स. आता पेन माझ्याकडे एकच आहे. ओके, हा एकच पेन आहे, तो म्हणतो पेन. आणि जर इथं यस लागलेला असेल, पेन्स, म्हणजे अनेक वचन नको आहे आपल्याला, एकच पाहिजे, त्याला म्हणतो सिंग्युलर. तो सिंग्युलर असायला पाहिजे. नाऊन असला पाहिजे. नाऊन म्हणजे काय, आता तुम्हाला कसं नाव आहे, फॉर एक्झाम्पल प्रज्ञा असेल, शीतल असेल, सागर असेल. ओके, आता तुम्हाला कसं नाव आहे, आता मी म्हणतो ए पोरा इकडे, त्या पोराला दे, त्या पोराला, म्हणजे काहीतरी नाव आहे ना तुम्हाला. नाव असेल म्हणून मी काय करतो, तुम्हाला की तुमच्या नावाने हाक मारतो. आता कॉम्प्युटर आहे. ओके, कॉम्प्युटर कसं आहे, नाऊन आहे, त्याला नाव आहे का नाही. त्याला म्हणतो का ती मशीन घे रे इकडे, म्हणतो का नाही. पेन आहे का नाही, पेनाला म्हणतो का ती लेखणी घे रे, काय ना काय त्याला नाव आहे ना, त्याशिवाय आपण त्याला ओळखू शकत नाही. मग काय असायला पाहिजे की ते काउंटेबल नाऊन असायला पाहिजे. काउंटेबल म्हणजे 1 पेन, 2 पेन, 3 पेन, 4 पेन, मोजता येतं ना, पेनाला मोजता येतं. ओके, सिंग्युलर असायला पाहिजे, पेन असायला पाहिजे, पेन्स नाही, अनेक वचन नको आहे. ओके, तो नाऊन असला पाहिजे, त्याला नाव असलं पाहिजे. आता पृथ्वीवर सगळ्यालाच नाव नाही. ओके, निर्जीव वस्तूला पण नाव नाही, जिवंत वस्तूला बी नाव नाही, मेलेल्या वस्तूला बी नाव नाही, काय काय असे ना, त्याला नाव नाही. ओके, मग लक्षात ठेवा, आपण शाळेमध्ये शिकलो की AIOU. ओके, AIOU ई, हे 5 प्रकारचे स्वर आहेत. पण आपल्याला हे इथं अप्लाय नाही करायचे, आपले आन्सर चुकणार. AEIOU हे 5 प्रकारचे स्वर आपल्याला अप्लाय करायचेच आहेत, परंतु हे 5 प्रकारचे स्वरला अपवाद पण आहेत. मग लक्षात ठेवा, पासून पर्यंत 14 स्वर आपल्याकडे बघायला मिळतात. 14 स्वर मराठीतले पाठ असतील तर बेनिफिट आहे. मग 14 स्वर आपल्याला माहीत असतील तर लक्षात ठेवा की तिथं ते अप्लाय झालेच पाहिजे. आता आपण प्रश्नामध्ये घुसूया. ओके, आता तुम्हाला एक गमती जमती सांगतो. काउंटेबल आणि
अनकाउंटेबल म्हणजे काय, ज्याला मोजता येतं ते काउंटेबल, ज्याला मोजताच येत नाही त्याला अनकाउंटेबल. आता पिक्चर, अरे मी एक पिक्चर बघितला, 2 पिक्चर बघितले, 3 पिक्चर बघितले, सांगता येतं पिक्चरला. बॉय, एक मुलगा आहे तो, 2 मुलगा आहे ते, 3 मुलं बसले, 4 मुलं बसले, सांगता येतं मला. माणसं सांगता येतात. लेक्चर, आज एक लेक्चर होतं, उद्या एक लेक्चर असणार, परवा 3-4 लेक्चर असणार आहेत. फॅन, आता फॅन, घरातला बी फॅन आणि तुम्ही कुणाचा तरी फॅन. ओके. डॉक्टरला मोजता येतं, इंजिनियरला मोजता येतं. ओके. परत आहे आपण अनकाउंटेबलमध्ये बघ, दुधाला मोजता येतं का, वाटेवर दुधाला का मोजता येतं, अनकाउंटेबल आहे ते. त्याला मिल्क आहे ते. ओके. पाण्याला मोजता येतं का, मोजता येत नाही. कसं, सर आमच्याकडे 5 किलो पाणी आलं होतं पावसानं, आपण म्हणू शकत नाही असं. ओके. मणी, पैशाला मोजू शकतो का आपण, मणी मोजू शकतो ना पैशाला, 500, 600, 700, 800. ओके. पण तू मनीज असेल नाही. ओके.